चिंचला आश्रमशाळेत सत्यसाई ट्रस्ट यांच्या शालेय साहित्य वाटप। सुरगाणा तालुक्यात अतिदुर्गम भागातील अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा चिंचला येथे सत्यसाई ट्रस्ट यांच्यातर्फे श्री हसमुखभाई यांच्या सहकार्याने श्री शैलेशभाई, जयेशभाई मान्यवरांच्या हस्ते इयत्ता 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांना वर्गानुसार मुलामुलींना शैक्षणिक आवश्यक वह्यांचे वाटप करण्यात आले। त्यात इयत्ता 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांना 3 ते 4 वह्या वाटप केले। अशा एकूण 1366 विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले। त्याचबरोबर सत्यसाई ट्रस्ट नवसारी गुजरात यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना वह्या आणि 200 दप्तर बॅग वाटप करण्यात आले। शैक्षणिक साहित्य वाटप केल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण झाले आणि सत्यसाई ट्रस्ट तर्फे मुलांना शिक्षणाविषयक माहिती व सूत्रसंचालन केले। ही संस्था नेहमी अतिदुर्गम भागातील गरजू नागरिकांना व विद्यार्थ्यांना नेहमी हातभार लावते। त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी त्यांचे ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत केले। यावेळी प्राचार्य एकनाथ गावित, मुख्याध्यापक एस निकम आदी शिक्षक वृंद, कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते। गिरणा न्यूज नेटवर्कसाठी गणेश धुडे, सापुतारा। तिच्या शरीराची वाढ चांगली होती। शरीराची वाढ चांगली नाही झाली, कमी वयात जर तुम्ही डिलिव्हरी झाली तर तिचे हे सगळे प्रॉब्लेम तिला आतापासून आणि ते आपल्याला थांबवायचे। सगळ्यात जास्त महिलांसाठी पुरुषांसाठी का नाही तर पुरुषांसाठी मेडिकल कॅम्प का नाही, कारण की त्यांना प्रॉब्लेम नसतात, सगळे प्रॉब्लेम महिलांना असतात। म्हणून आपण आता जे 30 सेकंद आपण हे केलं की मी व्यवस्थित आहे, मी चांगली आहे आणि माझ्याबरोबर माझा परिसर पण चांगला आहे। आता सर जसे म्हणले की कॅन्सरचं वगैरे असं सगळं होतं, तिथपर्यंत स्वामी जाऊच देणार, तिथपर्यंत तुम्हाला पोहोचूच देणार नाही स्वामी की तुम्हाला एखादा मोठा आजार होईल तुम्हाला हॉस्पिटल नाही। ती गाडी जेव्हा इथे येईल ना तेव्हा आरोग्य इथे स्वामींचं, जेव्हा प्रेझेन्स इथे येईल स्वामींचं, जेव्हा आशीर्वाद इथे येईल त्या गाडीच्या रूपाने, त्या गोळ्या घेऊन जेव्हा तुम्ही सायराम म्हणता, सायराम मेकॅनिक स्वामींना तुमच्याकडनं आज्ञा दिली। हा सायराम जो शब्द आहे ना ते तुमच्याकडनं म्हणून घेत आहे, म्हणून तुम्ही तो सायराम घेताय। इथे त्यांनी तुम्हाला बोलवलंय म्हणून तुम्ही काय, त्यांनी आमची निवड केली म्हणून आम्ही इथे आलो, नाही तर त्यांच्या सगळं पण तिथपर्यंत पोहोचायचंच नाही, कारण आपल्याला इथेच रिपेअर होतं। त्याच्यामुळे तुम्ही जे काही काम करताय आज 7-8 केलं आशा सिस्टर चांगलं आहे। सिस्टर कशाला म्हणतो, बहीण सिस्टर, आपण बहीण म्हणतो ना। जेव्हा एखादी सिस्टर एखाद्या आशा सिस्टर म्हणजे आज तुम्हाला एवढा मोठा मान दिलेला आहे गव्हर्नमेंटने आशा सिस्टर, जेव्हा तुम्ही समजून येत राहतात तर बाकीच्या बायका म्हणतात सिस्टर आल्या, आशा सिस्टर आल्या, की त्यांना माहिती आपली बहीण आलेली आपल्याला भेटायला, आपल्याला 2 औषधं द्यायचं किंवा 2 गोष्टी सांगतात। तुम्ही जर मेडिसिन द्याल पण त्याच्याबरोबर जर 2 शब्द तुम्ही गोड बोलले ना तर त्याच्याने ती जी व्यक्ती आहे आजारी ती जास्त म्हणजे आजारातून ती जास्त मोकळी होते आणि पूर्णपणे बसते। त्याच्यामुळे आपल्याला पुढचे 3 वर्ष दिलेले आहेत, महिन्यातून एकदा भेटतं। आम्हाला फक्त तुमची साथ पाहिजे आणि माझी तुम्हाला साथ आहे, तुमची आम्हाला साथ आहे आणि आपल्याला साथ देणारे आपलं म्हणून डोळे बंद करून बाबांना विश्वास ठेवायचा आणि या सगळ्या